विषय झाला, पावसाचं वातावरण एक झालं या. बघूया आता पाऊस येतोय का काय. पाऊस आला तर बरं होईल. शेतकऱ्याला लय गरज आहे आता सध्या पावसाची. नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तर आजकालच्या बारी आपली भांडी घासायची चालली ती. सगळं आपण ट्रॅक्टर आणि टायली पण धुवून घेतले या. ट्रॅक्टर चांगला धुतलाय. आता गावात घेऊन जायचंय बघू. काय 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 अच्छा होय. कशामुळं कुठं कचरा टाकण्यावर दारातले दारात परत टाकले ह्यांनी केस टाकल्यावर गावातली कुठं मोर जाऊन देतात का जाऊन द्या म्हणणार घ्या नेटावं तर खर्च काय दिला खर्च कुठं झालं. कवडवाडी कवडेवाडीत बकरी नेलेली का मग. कुठल्या जाग्यावर तर हे फारटात घरं बांधलेली चटण्याच्या जाग्यावर ना ह्याच्या का दारातला कचरा त्याच्या दारात गेला असेल. किरकोळ गोष्ट ना काय दावा एवढं. मग काय तर अवघड अवघड आहे. आपल्या पाहुण्या माणसाचं काय चालणार आहे ते तर आहे. हो आपण चालणार नाही तर समजून ह्याला हो कुठं पाहून आपण इकडं मेवना इकडं मेवना हा घास मग जमलं. चहा पावडर हा टाक. अजून टाक थोडीशी. हा आता साखर घे. शेवटी मी त्या टोपणात घे. त्या टोपणात घे. हा अख्खं टोपण भर. बर की अख्ख काय तुला त्या कोथिंबीरीला करायची चवडायचं तू नाही टाक अजून चल. अरे माटी अरे इकडे उद्या ना चहाच होया आजच्याला लवकर. आता सध्या आपण चाललो हिंगण गावात ट्रॅक्टर घेऊन. आपला ऋषिकेश अयो साऊंड लागला भावा. बेकार लागला इथे. मग भावा गाणं कसं काय वाजलंय चांगलं. आता गाणं वाजवायचं जायचं गावात. कशाला येऊ का नको त्याला जिथंच वाटणार आहे गावात. माघारी 2 तासाने जाऊ का. लाव हा दुखलंय रे. तर आता सध्या आपण आलो हिंगण गावात. तर आता सध्या टायली खाली करायची चालली आहे. आपण वर पोती द्यायला तिकडे पोती नेते तर गडी. तर विषय झाला ह्या कटरनं आपण वायर कट करत होतो इथले. कटर हातात शिरलाय. तर आपलं सगळं खात खाली करून आपण चाललो डबल. त्याच्यावर मजा कशी येणार. अरे ते गावात खत खाली करायला गेलतो. बाबा तू घालत आहे म्हणलं आम्ही नको घालाय. पण औषध मारायचं चाललंय. मग पंप कशाला चालवलाय गोविंदाचा बाबा. मग भावाने स्टिंग सांगितली का रे बाबा. संकेत आपलं काय बरं बाबा चालायचं आम्ही दुट्टी होय. नाही यार उन्हात आणायचं गॉगल पाहिजे. लय कुठं नव्हते त्या ऊन कसलं लागतं बॅग. मोठी माणसं झालाय तुम्ही आता.
आम्ही कसं मोठी आता बघ की हातात सोन्याचं कड परत परत गळ्यात सोन्याची चेन लोन का चालतं चला चल ओके बाबा काय चालवाय नको बाबा आता तिथं नेऊन सोडतो तुम्हाला बसा गाणं लावून नीट बस मागं डोक्याला लागेल नीट बस आणले गाणं लावायचं का डबत ना बाबा दुपार नाही येणार डायरेक्ट आता तर आता सध्या आपण आलो डबत पण पाळी उरली माग आपल्याला तिकडे एक तुकडं राहिलं या त्यात कणपाळी मारायची आणि ह्याच्यात पण मारायची या पण ह्याचा अजून कन्फर्म नाही तर बघू ह्याचं कन्फर्म झाल्यानंतर बघू कसं राहिलं तर आता सध्या आपण चाललोय आदरकीला मालकांची गाडी घेऊन चाललोय गाडी पंक्चर झाली माणसाची आणि विषय झाला पावसाचं वातावरण एक झालं या बघूया आता पाऊस येतोय का काय पाऊस आला तर बरं होईल शेतकऱ्याला लय गरज आहे आता सध्या पावसाची गड्या गाडी 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 महाराष्ट्र शासनाची पण बघ पाहिजे त्यांचं काय हवा बिवा चेक करायची सगळ्या डायरेक्ट करायची पाऊस पाणी पुढे जात तर आता आपण आंब्याच्या बागेत आहे आणि इथनं असा विषय असायला इथनं साप गेलाय तिथं गेलाय पण तिथनं दिसना जाता तरी बघा भावांनो कच आंबं लागले तर पण विषय असा झालाय आंब पिकलं नाही ते अजून पण भावांना बघा अशी पावडर यायला लागते पावडर गेल्यावर असं पावडर जर धुवून गेली का नाही बघा असा आंबा दिसतो किती फरक आहे त्यासाठी मालावर पावडर लागते तर सध्या आपण आता घरी चाललोया घरी जाऊन व्हिडिओ एडिटिंग करत बसायचं घरी आला न्यायला होय मला आणि बंट्या बंट्या पण जाणार आहे आरा लागा मग अवघड आहे मग नाचायला लागा आला बाबा मजा येईल का मग लागा मग तू आता किती दिवस व्हिडिओ दिसणार नाही फक्त लग्न करून यायचं इकडं कोणाचं लग्न करून यायचं दाजीचं मम्मीच्या दाजीचं होय मम्मीच्या मामाच्या पोरा ओके ते आहे 13 तारखेला 14 तारखेला वर बिर्याणी काय माहित काय बिर्याणीला मग आहे बरं बाबा जाऊ का घरात आता ह्या गोष्ट तर आत्ता सध्या आपण आलोय घरी आता मस्तपैकी 5-10 मिनटं आराम करायचा कारण विषय असा आहे आपल्याला घरात पाळा लय झालाय हे बघा पाळा झालाय सगळं त्यामुळे आता पाळा आवरायचा आहे तर आपण आपल्या संगमला दुकानात लावलेलं बँडेज पट्टी आणायला साबण पण आणायला होतं साबण पण आणले तर आता आमची कुरकुरं खायची पार्टी चालली पाहुणा पाणी पितो कुरकुरं खाल्लं का कसलं लागलं चांगलं शिवा मग तुला काय तिकड लागलो होय खरं होय इकडे बघ आजचा दिवस चांगला नव्हता म्हणून टिकाच लागली काय काय झालं हा आज लय वेळा पडलूया तर आता सध्या आपण बाहेरच्या घरातला पाळा आवरलाय बटाट कांदा नीट सोलून ठेवले तर भांडी पडली ती भांड्याचा नंतर घासायचे
अजून आपल्या घरातला पाळा तर आता सध्या मस्तपैकी आपलं कलिंगड खायचं चाललंय. एकच नंबर भावा, पहिले एकच नंबर. फ्रीजमध्ये ठेवलेलं